तर मित्रांनो, पी एस स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ओपन इंटरेस्टला लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे आपण यूज करू शकतो, त्याचे कोणते फायदे आहेत आणि ओपन इंटरेस्टवरून आपण लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे आपण मार्केटचा ट्रेंड डिसाईड करू शकतो. तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला कुठं पण तर पेन आणि पेपर घेऊन बसा, जेणेकरून जी पण अपडेट जी पण इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याचा का कोणी पहिला पार्ट जर का बघितला नसेल किंवा ओपन इंटरेस्ट यांना काही आयडिया नसेल तर बेसिकली हा जो व्हिडिओ आहे हा जरूर बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी लर्निंग करायला भेटतील जर का तुम्ही बिगिनर असाल तर. आणि जर का ऑलरेडी ओपन इंटरेस्ट माहिती आहे बट त्याला कसं वापरायचा हे माहीत नसेल देन तुम्ही हा आत्ताचा व्हिडिओ बघू शकता. तर एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलला जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण क्लिक करू शकता, जेणेकरून नवीन जी पण इन्फॉर्मेशन असेल ते तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचू शकते. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सेप्ट बघून घेऊया की ओपन इंटरेस्टमध्ये आपण कॉल आणि पुटचा ओपन इंटरेस्ट स्टडी करतोय, ज्यामध्ये कॉलचा ओपन इंटरेस्ट जर का जास्त असेल तर त्यासाठी मार्केटचं जे सेंटिमेंट असेल हे थोडंसं बेरिश असतं, निगेटिव्ह साईड असते. आणि जर का मार्केटमध्ये पुटचा ओपन इंटरेस्ट जर का जास्त असेल तर तिचा जो व्ह्यू आहे हा पॉझिटिव्ह असतो, हा बुलिश असतो. तर बेसिकली ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आणि जर का ही गोष्ट समजली नसेल तर मागचा जो व्हिडिओ आहे ओपन इंटरेस्टवाला तो तुम्ही बघू शकता. तर हे वाला झाला आपला पार्ट 1. पार्ट 2मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की आपण कॉलचा ओपन इंटरेस्ट किती प्रमाणामध्ये आहे आणि पुटचा ओपन इंटरेस्ट किती प्रमाणामध्ये आहे. तर ह्याच्यावरून मार्केटचा एक अंदाज, मार्केटचा एक व्ह्यू आपल्याला समजतो. तर बऱ्याच वेळा ज्यावेळी आपण ट्रेडिंग करतो त्या टायमिंगला आपल्याला समजतच नाही की मार्केट साईडवे आहे का, मार्केट डायरेक्शनल पॉझिटिव्ह आहे का, मार्केट डायरेक्शनल निगेटिव्ह आहे का, मार्केट लिटिल बिट पॉझिटिव्ह लिटिल बिट रेंज बाउंड आहे. तर हे जर का आपल्याला समजलं तर ॲज अ ऑप्शन बायर आपण एक चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो. का करू शकतो? कारण ऑप्शन बायरचं जर का तुम्ही विनिंग प्रोबॅबिलिटी बघितली तर ही फक्त 33% आहे. कारण की टाईम फॅक्टर जो आहे ओके, त्यामध्ये टाईम डिके जो होतो त्याच्यामुळं ऑप्शन बायरच्या हातामध्ये ते सगळ्या गोष्टी रिड्यूस होतात. तर जेवढं कमीत कमी टाईममध्ये आपल्याजवळ एखादा ऑप्शनचं सेगमेंट जर का असेल कुठला पण, तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर आपण एक्झिट केलं तर चांगलं त्याच्यामध्ये बेनिफिट भेटतो. बट जर का ऑप्शन सेलरचा पर्स्पेक्टिव्ह जर का तुम्ही बघितला तर ऑप्शन सेलरच्या पर्स्पेक्टिव्हप्रमाणे ऑप्शन सेलरला काय पाहिजे असते, तर ऑप्शन सेलरला टाईम पाहिजे असते. म्हणजे त्याच्यासाठी काय आहे, तर त्यासाठी विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे ही 66% आहे. म्हणजे ऑप्शन सेलरला जेवढं मार्केट साईडवे जाईल किंवा जेवढं मार्केट लिटिल बिट साईडवे लिटिल बिट रेंज बाउंड राहील तेवढं ऑप्शन सेलरला फायदा होतो. कारण की त्याच्यामध्ये टाईम फॅक्टर राहतो, म्हणजे टाईम डिके त्याच्यामध्ये होतो. तर जेवढा टाईम डिके जास्त होणार तेवढा ऑप्शन सेलरला फायदा होणार आणि जेवढा टाईम डिके कमी होणार तेवढा ऑप्शन बायरसाठी फायद्यात असणार. म्हणजे ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलरमध्ये दोघांच्यामध्ये थोडं अपोजिट आहे. ऑप्शन बायरचा जे ॲडव्हान्टेज आहे ते ऑप्शन सेलरसाठी डिसॲडव्हान्टेज आणि वाईस वर्सा. तर इथंपर्यंत का समजलं असेल देन व्हेरी गुड. त्यानंतर आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये जर का आपण ह्याच्यामध्ये नोट केला तर पहिली गोष्ट आपल्याला काय समजली आहे की जर का मार्केट साईडवे असेल, ओके, जर का मार्केट साईडवेज असेल तर ह्याच्यामध्ये ऑप्शन सेलरला फायदा होतो. ओके, याच्यामध्ये ऑप्शन सेलरला प्रॉफिट होऊ शकतो आणि ऑप्शन बायर जो आहे, ओके, ऑप्शन बायर जो आहे त्याला काय होणार आहे, लॉस होणार आहे. आणि ज्यावेळी मार्केट डायरेक्शनल असेल, डायरेक्शन म्हणजे कोणत्या पण डायरेक्शनला जाऊ दे, अप जाऊ दे किंवा डाऊन जाऊ दे, पण डायरेक्शनल राहू दे. जर मार्केट डायरेक्शनल असेल तर ऑप्शन सेलरला लॉस होतो. ओके, त्याच्यामध्ये पण प्रॉफिट करता येतो. ओके, असं नाही की लॉस होतो, त्याच्यामध्ये पण प्रॉफिट करता येतो. फक्त तुमचं जे व्ह्यू आहे त्याप्रमाणे मार्केट फिरायला पाहिजे. म्हणजे सपोज मी ना पुट सेल केला आहे आणि मार्केट स्ट्रॉंग अपसाईड गेलं तरी पण ऑप्शन सेलरला फायदा होणार. सपोज मी ना कॉल सेल केला आहे आणि मार्केट स्ट्रॉंग पडलं तरी पण ऑप्शन सेलरला फायदा होणार. म्हणजे ऑप्शन सेलरकडं दोन्ही साईडला ऑप्शन सेलर प्लॅन करतो. साईडवे मार्केटमध्ये पण ऑप्शन सेलरकडं प्लॅन होतो आणि डायरेक्शनल मार्केटमध्ये पण ऑप्शन सेलरला प्लॅन होतो. बट डायरेक्शनल मार्केटला त्याचं जे प्रॉफिट आहे, जर का तुम्ही OTM सेल केला असेल तर कमी प्रमाणात होईल आणि डायरेक्शनल मार्केटमध्ये ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये थोडेसे कमी प्रोबॅबिलिटी असते. बट साईडवे मार्केटमध्ये ऑप्शन सेलर चांगल्या प्रकारे प्रॉफिट होत असते. तर डायरेक्शनल मार्केटमध्ये कुणाला चांगला प्रॉफिट होणार, मी बोलतो आहे ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर ROI जर का बघायला गेला तर ॲज अ ऑप्शन बायर डायरेक्शनल मार्केटमध्ये खूप भारी याच्यामध्ये काय होतं, प्रॉफिट होत असतो. म्हणजे जर का आपण एक गोष्ट नोट केली तर आपल्याला काय समजते की मार्केट साईडवे असू दे किंवा मार्केट डायरेक्शनल असू दे किंवा मार्केट लिटिल बिट पॉझिटिव्ह असू दे, ऑप्शन सेलर सगळ्या ठिकाणी प्रॉफिट करू शकतो. आणि वाईस वर्सा जर का आपण बघायला गेलो, जर का मार्केट साईडवे असेल किंवा मार्केट लिटिल बिट निगेटिव्ह किंवा लिटिल बिट पॉझिटिव्ह असेल तर ह्या दोन कंडिशनला ऑप्शन बायरला काय होतं,
लॉस होतो. या दोन कंडिशनला ऑप्शन बायला काय होतो? लॉस होतो. ऑप्शन बायला फक्त फायदा त्याच वेळी होणार ज्याच्या डायरेक्शनप्रमाणे मार्केट मूव्ह व्हायला पाहिजे, एकतर अपसाईड किंवा डाऊनसाईड. तर बेसिक कन्सेप्ट हाच आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, की जर का तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय तर तुम्हाला मार्केटचा सेंटिमेंट समजणं खूप गरजेचं आहे. मार्केट डायरेक्शनल आहे का मार्केट रेंज बाउंड आहे हे समजलं तर 50% आपण जिंकलो, कारण की त्याच्यावरूनच आपण कॉल बाय करायचा आहे का पुट बाय करायचा आहे हे डिसाईड करणार आहे. ओके, तर स्ट्रॅटेजीपेक्षा इम्पॉर्टंट हे कन्सेप्ट आहे की मार्केटचं फेवरेट मार्केट डायरेक्शनल काय करतं आहे, मार्केट अपसाईड आहे का मार्केट डाऊनसाईड आहे, मग मार्केट स्ट्रॉंग अपसाईड आहे का मार्केट स्ट्रॉंग डाऊनसाईड आहे का मार्केट साईडवे आहे. जर साईडवे वाटला आणि आपण ट्रेड केला तर ऑप्शन बायरला लॉस होणार. जर साईडवे वाटला बट आपण ट्रेड केला नाही तर ॲज अ ऑप्शन बायर आपण नो लॉस इज ऑलवेज प्रॉफिट. तर ते जर का आपल्याला समजलं तर हे कन्सेप्ट जर का आपल्याला समजले देन आपण ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. आणि जर का तुम्हाला असेच कन्सेप्ट अजून ॲडव्हान्स वेमध्ये जर का शिकायचे असतील देन आपला जो कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर डिस्क्रिप्शनमध्ये ते जे पूर्ण डिटेल्स दिलेत, नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता, तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, आता आपण येऊया याच्यामध्ये की आपल्याला पहिली तर गोष्ट हे समजले की मार्केट साईडवे असेल तर फायदा कुणाला तोटा कुणाला, मार्केट डायरेक्शनल असेल तर फायदा कुणाला तोटा कुणाला. तर हे ओळखायचं कसं की मार्केट साईडवे आहे का मार्केट डायरेक्शनल आहे, तर त्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट आहे PCR नावाचा. PCR म्हणजे पुट आणि कॉलचा रेशो म्हणजे भागायचं. म्हणजे पुटला कॉलनं जर का भागला तर एक आन्सर येते, त्या आन्सरवरून आपण ठरवणार की मार्केट डायरेक्शनल आहे का मार्केट साईडवे आहे का मार्केट रेंज बाउंड आहे. ओके, तर एक जास्त वेळ नाही लागत, कमीत कमी टाईममध्ये आपण करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यायचं गुगलवरती आपल्याला काय सर्च करायचं आहे, ऑप्शन चेन. तर ऑप्शन चेनमध्ये एकदम लास्ट इथे यायचं, ऑप्शन चेन अशी येते, अशी आल्यानंतर एकदम शेवटी यायचं आपल्याला लास्टला. तर याच्यामध्ये कॅल्क्युलेटर घ्यायचा आहे, कॅल्क्युलेटर घेतला याच्यामध्ये. तर इथं काय करायचं आपल्याला, ही पुट आहे तर टोटल नंबर ऑफ पुटचा ओपन इंटरेस्ट किती आहे, 29,52,912. तर आपण ह्याच्यामध्ये नंबर टाकायचा 29,52,912. भागायचं आहे कुणाला, कॉलला. तर पहिला कॉल नाही घ्यायचा, पहिला पुट घ्यायचा मग कॉल घ्यायचा. तर कॉलला भागायचं 31,55,972. तर डिवाईड करायचा, तर आन्सर आला 0.935. ओके, तर मॅथमॅटिक्सचा रूल आहे, जर का ह्याच्या पुढं जर का 5 किंवा 5पेक्षा जास्त संख्या असेल देन आपण ह्याला 0.94 करू शकतो. तर आन्सर किती आलं, 0.94. ओके, तर ह्याच्यामध्ये काय व्ह्यू असणार त्याच्या आधी आपण थोडक्यात समजून घेऊया PCR कोणकोणते मेथड आहेत. ओके, तर बेसिकली PCR. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण बघूया PCR जर का 1 असेल तर काय असू शकतं, 1.1 असेल तर काय असू शकतं, 1.2 असेल तर काय असू शकतं, 1.3 असेल तर काय असू शकतं, 1.4 म्हणजे काय, 1.5 म्हणजे काय, 1.6 म्हणजे काय, 1.7 म्हणजे काय, त्यानंतरनं 0.9 म्हणजे काय, 0.8 म्हणजे काय, 0.7 म्हणजे काय, 0.6 म्हणजे काय, 0.5 म्हणजे काय, 0.4 म्हणजे काय किंवा 0.4, त्यानंतर 0.3, 0.2 म्हणजे काय असते. ओके, तर बेसिकली आपण एक आपण काय बोलतो त्याला, एक नंबर वाईज कॅल्क्युलेट करतोय की PCR 1चा अर्थ काय. तर समजून घ्या, पुट आणि कॉल जर का पुटचा ओपन इंटरेस्ट आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट सेम असतील तर काय होऊ शकतं आहे, म्हणजे पुट सपोज ॲझ्युम करा की पुट 1,000 आहे आणि कॉल पण 1,000. एक एक्झाम्पल घेतो आहे आपण. ओके, असं नाही की 1,000 एक्झाम्पल घेतो आहे. जर का पुटचा ओपन इंटरेस्ट 1,000 असेल, कॉलचा ओपन इंटरेस्ट 1,000 असेल, म्हणजे पुट जेवढा आहे तेवढाच कॉल आहे, पुट जेवढा आहे तेवढाच कॉल आहे. तर मार्केटचा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू न्यूट्रल झाला. मार्केटचा व्ह्यू काय झाला, न्यूट्रल, कारण की दोघं जण सेम आहेत. जर का एक जर का कमी एक जर का जास्त असला तर त्याच्यामध्ये मोमेंटम येऊ शकते. जसं की ॲझ्युम करूया की याच्यामध्ये आपण एक सोप्यातली सोपी समजण्यासारखी संख्या घेऊया. इथं पुटचा ओपन इंटरेस्ट 100 आहे आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट 1000 आहे. म्हणजे काय, कॉल जास्त आहेत पुट कमी आहेत. याचा अर्थ काय झाला, कॉल जास्त म्हणजे पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, निगेटिव्ह. पुट जास्त असेल तर काय असणार, पॉझिटिव्ह. आता ह्या दोघांच्यामध्ये कोण जास्त आहे, कॉल की पुट, ह्याच्यामध्ये कॉल जास्त आहे. म्हणजेच काय, मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह असणार. जर का पुट 1000 आहेत आणि कॉल जे आहेत ही ॲझ्युम करूया 2000 आहेत, तर ह्या कंडिशनमध्ये पण कोण जास्त आहे, ह्या कंडिशनमध्ये पण कॉल जास्त आहे. कॉल जास्त म्हणजे निगेटिव्ह झाला. त्यानंतरनं सपोज ह्याच्यामध्ये आपण असं बघूया की पुट जे आहेत ते 500 आहेत आणि कॉल 50 आहेत, म्हणजे कॉल कमी आहेत, पुट जास्त आहेत, म्हणजे काय, पॉझिटिव्ह. तर म्हणजे मार्केट सेंटिमेंट काय असणार,
पॉझिटिव्ह असणार. तर हे बेसिकली समजलं की जर का पुट जास्त असेल तर पॉझिटिव्ह असणार, कॉल जास्त असेल तर निगेटिव्ह असणार. आता त्याच्यामध्ये किती जास्त असेल तर कसा असणार, किती कमी असेल तर कसा असणार. म्हणजे काय, जर का PCR हे सगळं मॅथ्सवर येते, मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. जर का 1.1 असेल तर काय असणार, न्यूट्रल असणार. म्हणजेच काय असणार, हाय रेंज बाउंड. त्यानंतर एकपेक्षा जास्त म्हणजे काय, की सपोज 500 पुट आहे आणि 490 कॉल आहे. म्हणजे काय असणार, आन्सर किती आहे ते बघूया आपण. 500 डिवायडेड बाय 490 किती आला, 1.02. म्हणजे एकपेक्षा जास्त आला. म्हणजे जास्त कोण आहे, पुट जास्त आहे. कमी कोण आहे, कॉल आहे. म्हणजेच काय, कॉल कमी आहे म्हणजे पुट जास्त आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, आणि कॉल कमी आहे म्हणजे काय झाला, पॉझिटिव्ह झाला. पण दोघं ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेम आहेत. म्हणजे जास्त पण पॉझिटिव्ह नाही आहे, जास्त पण निगेटिव्ह नाही आहे, ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेम आहेत. बट लिटिल बिट पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे आन्सर किती आलं, 1.02. म्हणजे काय, लिटिल बिट पॉझिटिव्ह. मग लिटिल बिट पॉझिटिव्ह म्हणजे काय असेल, एकपेक्षा वर जेवढं जाईल तेवढं ते पॉझिटिव्ह असणार. पण जर का डिफरन्स दोघांचा जास्त असेल तर जास्त पॉझिटिव्ह, डिफरन्स दोघांच्यात कमी असेल तर कमी पॉझिटिव्ह. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, कमी आहे, तर काय असणार, कमी पॉझिटिव्ह असणार. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 पासून 1.1 1.2 जर का असेल तर हे काय झाला, हे साईडवे झाला, म्हणजेच रेंज बाउंड झाला टू पॉझिटिव्ह. म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह असू शकतं, बट त्याच्या आधी काय झाला, साईडवेज टू पॉझिटिव्ह. त्यानंतर 1.3 1.4 1.5 म्हणजे काय झाला, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह. आणि 1.6 किंवा 1.7 म्हणजे काय झाला, ओव्हरबॉट. आता ओव्हरबॉट म्हणजे काय, की मार्केट समजा इथं आहे, इथून वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती. म्हणजे इथं असताना PCR सपोज 1.3 आहे, इथं असताना PCR सपोज झाला 1.5 झाला, इथं असताना PCR किती झाला, 1.7 झाला. तर PCR बदलत राहतोय ना, की सेम, हा बदलत राहणार. तर पहिल्यांदा किती होता, 1.3 होता, नंतर किती झाला, 1.7. म्हणजे डिफरन्स काय झाला, वाढला, म्हणजे पॉझिटिव्हच व्हायला लागला. बट इथं मार्केट काय होता, ॲझ्युम करूया की 23,000ला निफ्टी होता. आता निफ्टी गेला सपोज, ॲझ्युम करूया आपण 23,700ला, म्हणजे 700 पॉईंट निफ्टी फिरला असं ॲझ्युम करूया. तर 700 पॉईंट म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त काय झाला, पॉझिटिव्ह झाला. मग प्रमाणापेक्षा जास्त पॉझिटिव्ह झाला असेल तर त्याला आपण बोलतो ओव्हर बॉट म्हणजे परचेस खूप जणांनी केला आहे. म्हणजे जास्त पण पॉझिटिव्ह झाला तर चान्सेस असतात की मार्केट इथं काय करेल, साईडवेज जाईल किंवा इथून मार्केट थोडंसं रिव्हर्स होऊ शकतं. म्हणजे PCR जर का 1.6 किंवा 1.7ला गेला तर असं समजायचं की मार्केट प्रमाणापेक्षा जास्त काय झालं, पॉझिटिव्ह झाला, तिथून मार्केट थोडंसं साईडवेला किंवा थोडंसं पडू शकतं. स्ट्रॉंग पॉझिटिव्ह म्हणजे काय, मार्केटचा PCR जर का स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲज अ ऑप्शन बायरसाठी तो जॅकपॉट आहे. ऑप्शन बायर त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात अर्निंग करू शकतात. साईडवे टू पॉझिटिव्ह म्हणजे काय, तिथं स्कॅल्पिंग म्हणजे एखादी मुवमेंट येईल, त्यानंतर थोडंसं डाऊन जाईल, परत एखादी मुवमेंट येईल असं. तर पॉझिटिव्ह टू साईडवे म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पण ॲज अ ऑप्शन बाईंग करू शकतो. बट स्कॅल्पिंगसाठी हे चांगलं मार्केट असतं, ह्याच्यामध्ये आपलं स्कॅल्पिंग चांगल्या प्रमाणात होऊ शकते. कधी कधी बारक्या पॉईंटसाठी पोझिशनल पण ट्रेड करता येतो. ओके. तसंच 0.9 0.8 म्हणजे काय झाला, ह्याच्यामध्ये साईडवे टू निगेटिव्ह, कारण की एकपेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह. त्यानंतर 0.7 0.6 आणि 0.5 म्हणजे काय झाला, स्ट्रॉंग निगेटिव्ह. म्हणजे काय, की मार्केट जास्त निगेटिव्ह आहे. ह्याचे म्हणजे कुणासाठी फायदा झाला, ऑप्शन बायरसाठी ते चांगला चान्स आहे, पुट बाय आपण करू शकतो. चांगल्या प्रमाणात डायरेक्शनल मूव्ह त्याच्यामध्ये येऊ शकते. 0.4 0.3 पॉईंट म्हणजे मगासारखं की इथं सपोज इथनं मार्केट आला, खाली आला, परत खाली आला, परत खाली आला, असं. म्हणजे इथं सपोज होता PCR 0.7चा, इथं PCR झाला 0.6चा, किंवा इथं 8 आहे, इथं झाला 0.7, इथं झाला 0.6 आणि इथं यायला सपोज 0.3. तर याचा अर्थ काय, मार्केट खूप प्रमाणात खाली पडलं आहे, म्हणजे ओव्हरसोल्ड झालं. म्हणजे जर भरपूर जणांनी काय केलं आहे, विकलं आहे. मग आता मार्केट काय होऊ शकतं, जसं ओव्हरबॉट झालं की मार्केट साईडवे किंवा खाली जाऊ शकते, तसं ओव्हरसोल्ड झालं तर साईडवे किंवा युटर्न मारायला वरती जाऊ शकतं.
तर अशा प्रमाणामध्ये जर का आपण पी-सी-आरला लाईव्ह मार्केटमध्ये बघितला, तर अशा प्रमाणामध्ये आपण काय करू शकतो, मार्केटचा व्ह्यू फाइंड आउट करू शकतो. आत्ता पी-सी-आर किती आला होता? आत्ता पी-सी-आर आला होता 0.94. 0.94 म्हणजे 1 आणि 9च्या मध्ये आहे. म्हणजे 1 आणि 0.9च्या मध्ये याचा अर्थ काय आहे, की मार्केट थोडंसं निगेटिव्ह असू शकते आणि निगेटिव्हवरनं मार्केट जास्त काय असू शकते, रेंज बाउंड असू शकते. बघूया आपण तशा प्रमाणात डेटा यायला, तर तशा प्रमाणात चार्ट दिसतोय का? तर त्यासाठी आपण आलो निफ्टीवरती. तर निफ्टीवरती आपण जर का 5 मिनिटाचा टाईम फ्रेम टाकला, तर याच्यामध्ये आपल्याला काय समजतंय, की इथून मार्केट फॉल झाला, अपसाईड गेला, पण फॉल आहे आणि साईडवे. म्हणजे याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला, तर याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त साईडवे दिसते, कारण की पी-सी-आर 1च्या जवळ आहे. म्हणजे 0.94 आणि 1च्या मध्ये जास्त अंतर नाही आहे, तर पी-सी-आर 1च्या जवळ आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, निगेटिव्ह साईडला आहे. म्हणताना जर का तुम्ही बघायला गेला, अजून पण ही हायच्या वरती नाही गेला, इथून डाऊन. जेवढं वरती जायला तिथून डाऊनला मुवमेंट आला, जेवढं वरती जायला तिथून डाऊनला मुवमेंट आला. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह मार्केटचा ह्याचा स्टडी करू शकता. एक नोट आहे, की तुम्हाला जो पी-सी-आर आहे हा परमनंट फिक्स नसतोय. तुम्हाला याच्यामध्ये सारखं तुम्ही चेंजेस बघावे लागतील रिफ्रेश त्याने करून, किंवा जर का तुम्हाला पेड व्हर्जन पाहिजे असेल तर पेड व्हर्जन सेन्सिबल अवेलेबल आहे. बट आय एम नॉट रिकमेंडेशन, तुम्हाला ते रिकमेंडेशन करायचं नाही आहे. ते तुमची इच्छा, करायचा वापरायचा असेल वापरू शकता, अदरवाईज तुम्ही ऑप्शन चेंज फ्री ऑफ कॉस्ट आहे ते तुम्ही बघणार असाल तर बघू शकता. आणि जर का तुम्हाला पार्ट 3 पाहिजे असेल तर पार्ट 3 कमेंट करा, बिकॉज त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन त्यामध्ये देणार आहे. जर का मला 100 कमेंट जर का आल्या याच्यावरती, देन डेफिनेटली पार्ट 3 पण बनवेल. त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन चेनला आपण कशाप्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये चार्टसोबत आपण कशाप्रकारे रीड करायचं, त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड करू शकतो, सगळ्या गोष्टी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, देन हेल्पफुल झाला असेल, देन बाकीच्या पण मराठी लोकांना तुम्ही हे शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक तर करू शकता. जेवढं जास्त लाईक येतील तेवढं चांगले कंटेंट तुमच्यासाठी मी बनवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.